वन्यजीव प्रेमींसाठी एक दुःखद बातमी समोर येते। पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधली जवळपास 16 हरणं जी आहेत ती गेल्या 8 दिवसांमध्ये दगावलेली पाहायला मिळतात। मी आता याच हरणांच्या इथे उभी आहे। तुम्ही आत्ताही मागे पाहिलं तर हरणांचे अतिशय सुंदर कळप या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात। यामध्ये हरणं आहेत, काही सांबार सुद्धा आहेत, मिक्स प्रजाती या ठिकाणी 3 ते 4 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची हरणं आहेत। मात्र यापैकी जी आत्ता आपल्याला ज्यांच्या शरीरावरती ठिपके दिसून येतात, ज्याला आपण चितळ म्हणतो, ते चितळ प्रजाती जी आहे या प्रजातीची 16 हरणं गेल्या 8 दिवसांमध्ये दगावलेली आहेत। यामध्ये 14 हरणं जी आहेत ती मादी होती आणि 2 नर यामधले दगावलेले पाहायला मिळतात। यात जर आपण बघितलं तर ज्यांना शिंग आहेत हे नर आहेत आणि बाकीच्या आहेत त्या सगळ्या मादा आहेत। आणि त्यामुळे खरं तर आपण बघतोय गेल्या 6 तारखेपासून हे सगळं सुरू होतं। 6 तारखेपासून ही हरणं दररोज दगावत होती आणि 8 दिवसांच्या कालांतरामध्ये ही 16 हरणं दगावली। ही हरणं नेमकी का दगावली याविषयीची कुठलीही माहिती अजून समोर आलेली नाहीये। मात्र गेल्या 3 दिवसांपासून एक चांगली गोष्ट अशी आहे की गेल्या 3 दिवसांमध्ये कुठल्याही पद्धतीने यामध्ये हरणांचा मृत्यू झालेला नाहीये किंवा या संख्येमध्ये वाढ झाली नाहीये। आपण जर थोडंसं पलीकडच्या बाजूला पाहायला गेलो तर या ठिकाणी ही हरणं नेमकं काय खातात तर गाजर खातात, बीट खातात। अशा पद्धतीचं त्यांचं जे काही फूड त्यांच्यासाठी बनलेलं आहे हे सगळं फूड सुद्धा त्यांना दिलं जातंय। मात्र त्यासाठी सुद्धा आता प्रिकॉशन्स घेतले जातात। जी लोक त्यांना हे सगळं खाद्य पुरवतात त्यांचं सुद्धा या सगळ्यामध्ये सॅनिटायझेशन असेल किंवा इतर त्यांना जे खाद्य दिलं जातंय त्यावरती सुद्धा सॅनिटायझेशन त्याला सगळं केलं जातंय। बाहेरचा कुठलाही आजार त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठीचे सगळे प्रिकॉशन्स सुद्धा आता प्राणी संग्रहालयाच्या वतीने घेण्यात येतात। मात्र या हरणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याविषयीची माहिती समोर आली नाहीये। खरं तर या प्रकरणामध्ये आता या हरणांचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा समोर आलेले नाहीयेत। शवविच्छेदन झालेलं आहे, पोस्टमॉर्टम झालंय, मात्र रिपोर्ट कळलेले नाहीयेत। मात्र आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत इतक्या मोठ्या संख्येने हरणं आतापर्यंत कधीही दगावलेली नव्हती। हरणच काय, या प्राणी संग्रहालयामधले कुठलेही प्राणी इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या कमी पिरियडमध्ये कधीच दगावले नव्हते। त्यामुळे नेमकं काय घडलं ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने ही हरणं दगावली याविषयीची काही माहिती अजूनपर्यंत समोर आली नाहीये। मात्र यावरती बऱ्याच संस्था आहेत, बरेच वैद्यकीय अधिकारी आहेत जे यावरती आता काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हे सगळं नेमकं कशामुळे झालं हे जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा इथले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण प्रयत्न करणार आहोत। या हरणांचा जो काही मृत्यू झालाय हा नेमका कशामुळे झाला, किती दिवसांमध्ये झाला, या सगळ्याच्या बाबतीतल्या वैद्यकीय काय काय यामागची कारणं असू शकतात या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर डॉक्टर पवार आहेत जे गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या सगळ्याच प्राण्यांची काळजी ते स्वतः घेतात। सर, काय सांगाल एकंदरीत हे सगळं जे प्रकरण आहे किती दिवसांपासून या डेथ होत होत्या आणि किती डेथ आतापर्यंत रजिस्टर झाल्या? साधारणतः 6 तारखेपासून 6 ते 12 या 6-7 दिवसांमध्ये एकूण 16 हरणांचा मृत झालेला आहे। त्यापैकी हे 14 जे आहेत ते फिमेल स्टॉक आहे आणि 2 हे नर आहेत आपल्याकडे स्पॉटेड डिअर। ही जी काही मॉर्टॅलिटी झालेली स्पॉटेड डिअर म्हणजे चितळ हरणांमध्ये झालेली आहे। जे डेथ झाल्यानंतर जे काही पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनसाठी शिरवळ वेटरनरी कॉलेज जे आहे तिथले जे एक्सपर्ट कमिटी मेंबर्स आहेत, जे आमचे जो हेल्थ ॲडवायझरी कमिटी मेंबर्ससुद्धा आहेत, त्यांची पाहणी झालेली आहे, व्हिजिट झालेली आहे। त्यासोबतच औंधचे जे स्टेट गव्हर्नमेंटचे DIS डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन यामधली जी एक्सपर्ट टीम आहे त्यांचीसुद्धा पाहणी झालेली आहे। त्यासोबतच त्यांनी ॲनिमलला जो काही आपण फूड देतो, वॉटर देतो, याचे बायोसॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स। आणि त्यासोबतच आपण याचं जे ॲक्च्युअल कॉज आहे ते फाइंड आउट होण्याकरिता IVR आहे, त्याचेच निषाद भोपाळ ह्या ज्या नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इथेसुद्धा आपण इथे आपण सॅम्पल पाठवलेले आहेत। त्यासोबतच आपण बायोसिक्युरिटी मेजर्ससुद्धा फॉलो करतो आहे। मागच्या 3 दिवसापासून अजून एकही मॉर्टॅलिटी झालेली नाही आहे। तिथे काम करणारे जे काही कीपर्स आहेत त्यांना आपण स्ट्रिक्टली त्यांचं बायोसिक्युरिटी, जसं की त्या एक्झिबिटच्या एंट्री पॉईंटला आपण सरफेस डिसइन्फेक्ट केलेला आहे, जसं ब्लिचिंग पावडर वगैरे आपण टाकलेला आहे। त्यासोबतच तो जो काही पर्टिक्युलर कीपर तिथं काम करतो त्याला आपण ते फिडिंग करताना हँड ग्लोव्ज दिलेला आहे, सॅनिटायझर दिलेला आहे। तो व्यक्ती त्याच सेक्शनला जाऊन हे करतो आहे। त्यासोबतच फिडिंग व्हेकल पण आपण जे बाकीचे अदर ॲनिमल्स आहेत ते सेपरेट केलेलं आहे, त्यांना ते वेगळ्या व्हेकल्सनी प्रोव्हाइड करतो आणि ह्यांना वेगळ्या याच्यावर व्हेकल्सनी फूड येतं। त्यामुळे बऱ्यापैकी आता आपण हे मॉर्टॅलिटी आता मागच्या 3 दिवसापासून तरी अजून एकही झालेली नाही आहे आणि जे काही आता सॅम्पल आपण पाठवले त्याचा लवकरच अहवाल आपल्याला प्राप्त होईल। पण सर, अचानक अशा पद्धतीच्या मृत्यू होण्यामागे नेमकी काही कारणं असू शकतात किंवा तुमचा आतापर्यंतचा अनुभव पाहता तुम्ही कुठला अंदाज व्यक्त करू शकता या सगळ्यामध्ये?
ॲक्च्युली स्पॉटेड डिअर चितळ हरणामध्ये तर हे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे, मॉर्टॅलिटी झालेली आहे. आणि सुरुवातीला त्यांची असं एक्सटर्नली काही लक्षणं दिसत नव्हती, कारण की ही ॲनिमल जे फ्लॉक आहे तो बल्कमध्ये आहे, तर एकदम दिसला नाही. फक्त तो ॲनिमल जो आहे तो ऑफ फीड, म्हणजे जेवण सुरुवातीला फूड इनटेक कमी झाला, त्यानंतर एकदमच कमी झालं. डलनेस फिजिकल जर बघितलं आपण त्या ॲनिमलमध्ये डलनेस होतं. आता जी काही मिक्स जी ॲनिमल होती, जसं की आता सांबार आणि स्पॉटेड डिअर फिमेल एकत्र आपण एक्झिबिटला आहे कलेक्शन फॅसिलिटीमध्ये आपल्या, तर आपण प्रिव्हेंटिव्ह डोस म्हणून सांबारांना ट्रीट केलेला आहे, इंजेक्टेबल पण दिलेलं आहे, ओरल मेडिकेशन्स बोलसच्या माध्यमातून पण देतो आहे. आणि ती निरोगी आहेत, ते हेल्दी आहेत, त्यामध्ये कुठलंही हे नाही आहे. या अशी आपण काळजी घेतो मॅडम. पण सर अचानक जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीने मृत्यू होणं, इतर जी काही हरणं आहेत किंवा त्यांच्यामध्ये पण अशी काही लक्षणं सुरुवातीला दिसत होती आपल्याला अशी काही? नाही, यापूर्वी असं कुठंच झालेलं नाही. म्हणजे फक्त स्पॉटेड डिअरमध्ये पहिल्यांदा आपल्याला हे आढळलेलं आहे. इतर हरणांमध्ये याचा कुठलाही प्रादुर्भाव किंवा तसं लक्षणे अजून आढळलेले नाही. आपण हे जे काही घडलं यामध्ये प्राथमिक काही अंदाज व्यक्त करू शकतोय का, की प्राथमिक असं काही कारण असू शकतं वगैरे? नाही, ते तर आता अहवाल आल्यानंतरच आपल्याला सांगता येईल. कारण की इन्फेक्शन जसं आपण म्हणू शकतो व्हायरल इन्फेक्शन, कारण की व्हायरल इन्फेक्शनच म्हणता येईल, पण एक्झॅक्ट कुठलं आहे ते आपल्याला रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. आणि आत्ता आपल्याकडे मग एकूण हरणांची संख्या किती आहे आणि आता त्यांचं एकंदरीत या सगळ्या दृष्टिकोनातून पाहता वेगळी त्यांची काही काळजी घेतली जाते? हां, जसं मी आधी आता बोललो आपल्याला, की जे आता त्या फेजमधून म्हणजे जिथे मॉर्टॅलिटी झालेली आहे त्यांना पूर्णपणे आपण सेपरेट, म्हणजे त्या एक्झिबिटमध्ये पर्टिक्युलर तो कीपर बायोसिक्युरिटी मेजर्स फॉलो करतो आहे आपण, फूड पण त्याला आपण सगळ्या गोष्टीची आपण खबरदारी घेतो आहे. आणि अदर सेक्शन म्हणजे अदर ठिकाणी जे काही ॲनिमल्स आहे निरोगी, त्यांना सेपरेट ॲनिमल कीपर आहे, तिथं वेगळ्या फिडिंग व्हेकलमध्ये फिडिंग जातं. म्हणजे प्रत्येक सोर्स ऑफ जो काही हे आहे त्याचंसुद्धा आपण कंट्रोल केलेलं आहे. जसं की आता फूड आहे, वॉटर आहे, ड्रिंकिंग वॉटर, ते सुद्धा आपण थरोली त्याच्यावर काम करतो ना. आता हे जे शवविच्छेदनाचे अहवाल येणं बाकी आहे, हे अहवाल नेमके किती दिवसात आपल्याला मिळतील अशी शक्यता आहे? ते 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जाईल. नक्कीच आपण बघतोय की या प्रकरणामध्ये या हरणांचा मृत्यू कशामुळे झाला हे अजूनही सांगणं तसं कठीण आहे, कारण शवविच्छेदनाचे अर्थात पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले नाही आहेत. हे रिपोर्ट आल्याच्या नंतर मूळ नेमकं कारण काय आहे हे कळेल. मात्र कारण जरी माहीत नसलं तरी सुद्धा एक प्रिकॉशन म्हणून बाकीच्या सगळ्या हरणांची जी काही काळजी घेणं अपेक्षित आहे. ॲडवायझरी कमिटीने जे काही सांगितलंय त्या अनुषंगाने ही सगळी काळजी सुद्धा घेतली जाते. मागच्या 3 दिवसांमध्ये एकही डेथ झालेली नाहीये किंवा इतर जी काही हरणं आहेत त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं लक्षण सध्या तरी दिसत नाहीये, ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र आता या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून नेमकं काय समोर येतं याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर नेमकं या हरणांना काय झालं होतं याविषयीची माहिती समोर येईल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.